खरं म्हणजे ऐतिहासिक, पौराणिक किंवा सामाजिक चित्रपटाला सुद्धा सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता नाही. आडकाठी घालणारे सेन्सॉर बोर्ड हे मुळात घटनाविरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे आणि हे तात्काळ बरखास्त केलं गेलं पाहिजे. त्याची भारतामध्ये आवश्यकता नाही. कलाकृती म्हणजे मुळातच इंटरप्रिटेशन. तर कलाकृतीत हे वैविध्य जर नसेल तर ती कलाकृती राहणारच नाही. ब्राह्मणेतर वादाच्या दृष्टीतच चित्रपट जर पाहायचा असेल तर मग महात्मा फुले ज्यासाठी लढले तेच तुम्ही जिवंत ठेवताय. ब्राह्मणांनी दगड मारला नाही, शेण मारलं नाही, कोणीतरी दुसऱ्याने मारलं असेल, दुसरा कोण, मग हे तुम्ही तरी सांगा. आपण सनातनी नाही असं आपल्याला वाटतं, पण आपण सनातनीच आहोत. आपण कर्मठ नाही असं आपल्याला वाटतं, पण आपण ॲक्च्युली कर्मठच आहोत. फक्त आपला कर्मठपणा आहे ना त्या सुशिक्षितपणाच्या आवरणाखाली झाकला गेलेला आहे. महात्मा फुले आज जर असते तर आपल्या समाजाकडे बघून त्यांना काय वाटलं असतं? आज महात्मा फुले जर असते तर त्यांनी आजच्या समाजाला अत्यंत वैचारिक पायावर अजून नव्या पद्धतीने म्हणजे त्यांनी गुलामगिरी दिलं, शेतकऱ्यांचं आसूड दिलं. आता त्यांनी आपल्यालाच आसूड मारले असते आणि सुशिक्षितांचा आसूड असा नवीन ग्रंथ लिहिला असता. द पॉलिटिक्सच्या पॉलिटिक्स टुडेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि गेले 3-4 दिवस एक सातत्याने विषय चर्चेला येतोय. तो पिक्चर येणार होता, फुले चित्रपट येणार होता आणि त्या चित्रपटाची जी रिलीज डेट होती ती चेंज करून आता 25 तारखेला तो प्रदर्शित होतोय. तो प्रदर्शित होण्याच्या आधी सेन्सॉर बोर्डानं त्या चित्रपटानिमित्त काही चेंजेस सुचवले आणि सोबतच ब्राह्मण महासंघ यांच्याकडून काही आक्षेप नोंदवले गेले. तर ह्या सगळ्याबद्दल आज आपल्याशी बोलण्यासाठी आहेत संजय सोनवणी सर, इतिहास अभ्यासक आणि लेखक म्हणून ते प्रचलित आहेत. तर सर, मला या सगळ्या विषयाकडे येताना एक विषय हा पहिल्यांदा घेताना बघायचा आहे. महार मांग शब्दाऐवजी छोटी हा शब्द वापरा, पेशवाई ऐवजी राजेशाही शब्द वापरा. सेन्सॉर बोर्डानं या शब्दांच्या कोटी ज्या केल्यात किंवा या शब्दांकडे तुम्ही कसं बघता? एकतर सेन्सॉर बोर्डाला ना समाजशास्त्राचा अभ्यास ना सामाजिक इतिहासाचा अभ्यास. आता ज्या गोष्टी एखाद्या काळात प्रचलित असतात त्याचा उल्लेख तुम्ही टाळणं याला काही अर्थ नसतो, कारण तो सामाजिक इतिहास आहे. त्या तुम्ही जातींची नावं टाळू शकत नाही, कारण ती होती त्यावेळेस होती. तुम्ही आज जातींची नावं टाकायची नाही टाकायची वर्तमानामध्ये हा वेगळा प्रश्न आहे. पण हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे, एका महापुरुषावरचा चित्रपट आहे आणि त्यांनी जे कार्य केलं आहे ते कार्य ज्या वर्गासाठी केलं त्यांचा नामोल्लेखच जर नसेल तर मग तो चित्रपटच राहत नाही, म्हणजे कथेलाच काही अर्थ राहत नाही. किंवा त्या व्यक्तीने केलेल्या महान कार्याला सुद्धा तेवढं मग वजन प्राप्त होत नाही. कारण सर्वांना माहिती आहे की महार मांग या किंवा अस्पृश्य समाज जो काही सगळा आहे त्यांनी किती प्रकारच्या यातना भोगल्या, त्यांना कोणत्या प्रकारच्या दिव्यातना जावं लागलं हे एक वास्तव आहे. त्याच्याबद्दल त्या काळात काही समज असतील, गैरसमज असतील, काही असतील, ते तुम्ही आज वर्तमानात विचार करताना ते टाळायचंच. काही वर्षांचं म्हणायचं, काही वर्षांचं, 300 वर्षाचं नाही. पेशवाई हा शब्द टाळायचा. पेशवाई होती ना, ती तर पॉलिटिकल हिस्ट्री पण आहे. ती जर अस्तित्वातच होती तर तिचा उल्लेख का वगळायला सांगायचा किंवा बदलायला सांगायचा हा खरं म्हणजे अत्यंत गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे याच्याकडे खरं तर सेन्सॉर बोर्डाकडं त्याच्यावर जे कोण सदस्य आहेत त्या सदस्यांची यादी पण आता खूप सोशल मीडियामध्ये फिरते आहे. आणि कारण नसताना जो वाद नको तो वाद अजून चिघळवायचा कसा, तो वाद वाढवायचा कसा, म्हणजे ब्राह्मणेतर वादाच्या दृष्टीतच चित्रपट जर पाहायचा असेल तर मग महात्मा फुले ज्यासाठी लढले तेच तुम्ही जिवंत ठेवताय. एक्झॅक्टली. मला तो शब्द जाताच्या ऐवजी वर्ण वापरा. जात हा शब्द वापरायलाच नको की तो रिलेव्हंट नाही आता का वर्ण वापरणं कितपत योग्य आहे? प्रश्न असं आहे की वर्ण हा शब्द आहे, वैदिक समाज संस्थेमध्ये वर्ण शब्द वापरला जातो. 4 वर्ण आहेत. आणि जात हा जो शब्द आहे हा जो हिंदू धर्म आहे म्हणजे वैदिक नसलेला जो हिंदू धर्म आहे त्याच्यामधला तो एक प्रचलित शब्द आहे. आणि जाती हा शब्द वैदिक धर्मात सुद्धा कधी कधी वर्णालाच समानार्थी वापरला गेलेला आहे. आणि वर्ण 4च आहेत पण जाती 6,500 आहेत. बरोबर. भारतामध्ये आज 6,500 जाती आहेत मंडल आयोगाच्या अहवालानुसार. मग वर्णाचा उल्लेख करता एकच वर्ण होतो आणि जातींचा उल्लेख आला की 6,500 जाती होतात. मग त्यातल्या ज्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या देशाच्या जाती आहेत त्या शेकडो आहेत. मग त्यांचा उल्लेख जातीनेच होणार ना, तो वर्णाने कसा होणार? हा एक जो धर्मशास्त्राच्याही दृष्टीने आणि समाजशास्त्राच्याही दृष्टीने तसं करणं अत्यंत चुकीचं होईल. त्यामुळे हा शब्द कसा वापरला सांगितला
आणि कोणत्या कारणाने, म्हणजे त्यांना असं काय गृहीत धरलं हेच समजायला मार्ग नाही आहे. त्यातली आणखी एक महत्त्वाची बाब, तुम्ही इतिहासकार आहात, अभ्यासक आहात, तर ह्या सगळ्याकडे बघताना सेन्सॉर आणि ऐतिहासिक चित्रपट ह्याच्यामध्ये सेन्सॉर असावा असं तुम्हाला वाटतं का? पहिली गोष्ट अशी आहे, खरं म्हणजे ऐतिहासिक, पौराणिक किंवा सामाजिक चित्रपटाला सुद्धा सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता नाही. एक तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला घटनेनेच प्रदान केलेलं आहे आणि आपण घटना सगळेजण आपण मानतो. आणि ते आधुनिक युगामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो त्याने कशा पद्धतीने व्यक्त करायचा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर सेन्सॉर लादणं म्हणजे तुम्ही विचारांवर, अभिव्यक्तीवर कोणत्या तरी प्रकारे बंधन टाकताय आणि जे म्हणायचं आहे त्याला तुम्ही मुरड घालायचा प्रयत्न करताय, बंधन घालायचा प्रयत्न करताय, किंवा ते येऊ द्यायचं नाही, किंवा ते अस्पष्ट करून येऊ द्यायचं, स्पष्टपणे येऊ द्यायचं नाही. म्हणजे जसं शब्द बदलायला सांगितले, वर्णाच्या वेळी जात वापरा किंवा हे नाव वापरू नका, फक्त निचली जात म्हणा. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे अभिव्यक्तीवर बंधनं घालता. म्हणजे ही एकतर कलेवरही अन्याय आहे, अभिव्यक्तीवरही अन्याय आहे आणि इतिहासावरही अन्याय आहे. इतिहासावर अन्याय याच्यासाठी की ज्या गोष्टी इतिहासात घडलेल्याच आहेत त्या गोष्टी तुम्ही टाळू शकत नाही. ज्या टाळणं म्हणजे इतिहासावर अन्याय होईल किंवा इतिहासाचं तुम्ही पुसट करून टाकला किंवा धुसर करून टाकला असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे मुळात सेन्सॉरची गरज काय हा खरा प्रश्न आहे. मग तो चित्रपट सामाजिक असो, पौराणिक असो, ऐतिहासिक असो आणि कोणत्याही काळातला असो, म्हणजे सिंधू संस्कृतीपासून ते पेशवाईपर्यंत कोणताही इतिहास काळातला चित्रपट असो, त्याच्यावर सेन्सॉर बोर्डाची गरज नाही. जो निर्माता असतो त्याच्यापेक्षा दिग्दर्शक, लेखक याचं जास्त स्वातंत्र्य असतं आणि दिग्दर्शकाला जे वाटतं त्याच्या कथानकाच्या दृष्टीने तो त्याला दाखवायचं पूर्ण स्वातंत्र्य असं त्याला कुणीही आडकाठी घालू शकत नाही. आडकाठी घालणारं सेन्सॉर बोर्ड हे मुळात घटनाविरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे आणि हे तात्काळ बरखास्त केलं गेलं पाहिजे. त्याची भारतामध्ये आवश्यकता नाही. पण इतिहास एकीकडे असतो आणि सोबतच फॅक्ट्स, इतिहासातले फॅक्ट्स असतात, पण त्याच्यातून केलं जाणारं इंटरप्रिटेशन एक वेगळं असतं. त्या इंटरप्रिटेशनवर काही काही वेळा काही चित्रपट बनले, काही चित्रपटांवर आक्षेप आले, त्याच्यानंतर काही चेंजेस केले जातात. तर ह्या सगळ्याकडं सेन्सॉर जर नसेल तर ते प्रत्येक इंटरप्रिटेशननं प्रत्येकजण आपापला वेगळा इतिहास मांडू शकेल ना. साहित्यकृती किंवा चित्रपटकृती किंवा नाट्यकृती ही मुळातच स्वतःचं इंटरप्रिटेशन असतं. बरोबर. ते काही इतिहासकार नसतं, त्यांना काही इतिहास सांगायचा नसतो ना. ते इतिहासाची ते पुस्तकं लिहितील किंवा डॉक्युमेंटरी काढतील, चित्रपट काढणार नाहीत, कलाकृती निर्माण करणार नाहीत. कलाकृतीमध्ये त्या दिग्दर्शकाचं किंवा पटकथाकारांचं एक स्वतःचं इंटरप्रिटेशन असतं. उदाहरण घेऊयात आपण. आता रावण नावाची कादंबरी, रावण या विषयावर अनेक कादंबऱ्या, मंदोदरी विषयावर कादंबऱ्या आहेत, कैकेयीवर कादंबऱ्या आहेत. आता कैकेयी विषयीचं इंटरप्रिटेशन कोणाच्या दृष्टीने ती खलनायिका आहे, कोणाच्या दृष्टीने तिने हे केलं आणि जर राम वनवासाला गेला नसता तर रावणासारखा जो क्रूर माणूस होता तो मारला गेला नसता, म्हणून कैकेयीचं कौतुक करणाराही वर्ग आहे किंवा साहित्यिकही असतात आणि त्याचं एक आकलन असतं, स्वतःचं त्याचं इंटरप्रिटेशन असतं. किंवा कलाकृती म्हणजे मुळातच इंटरप्रिटेशन. बरोबर. ती काही ऐतिहासिक फॅक्ट नसते किंवा समाजशास्त्रीय फॅक्ट असतेच अशातला भाग नाही आहे. कारण तो समाजशास्त्रज्ञही नसतो आणि इतिहास तज्ज्ञही नसतो. त्यामुळे इंटरप्रिटेशन हे कोणी कसं करायचं हा त्याच्या दृष्टिकोनाचा, आकलनाचा आणि जो जगाकडे म्हणजे त्याचा वर्ल्ड व्ह्यू काय आहे त्या दृष्टीने तो पाहत असतो. आता कोण करतोय त्याच्यानुसार सुद्धा त्याची कथावस्तू बदलू शकते, बरोबर, त्याचं आकलन बदलू शकतं, नाही का. तर ह्या गोष्टी या एवढ्या व्यामिश्र आहेत, एवढ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत की त्याचं आकलन खरं म्हणजे मानसशास्त्रज्ञांना सुद्धा अजून झालेलं नाही आहे. म्हणजे साहित्यकार एखाद्या गोष्टीचं आकलन कोणत्या पद्धतीने करू शकतो. एकच वस्तू, समजा आपल्यामध्ये हा टेबल आहे, या टेबलाकडे चित्रकार वेगळ्या दृष्टीने पाहिजे, बरोबर, कथाकार वेगळ्या दृष्टीने पाहिजे, चित्रपट निर्माता त्याचा अँगल कसा येईल या दृष्टीने पाहिजे. म्हणजे पुन्हा इंटरप्रिटेशन किंवा आकलन किंवा जे दृश्य पाहतो त्या दृश्याबद्दल त्याची स्वतःच्या एक समजुती तयार होतात आणि त्या समजुतीचा प्रभाव त्याच्यावर असतो आणि म्हणूनच तो कलाकार असतो. तो नाही तर मग वृक्ष एखादा माणूस झाला असता आणि मग त्याला सगळ्याच गोष्टी सारख्या दिसतात, निळाई रंग तसाच दिसतो, पिवळा रंग तसाच दिसतो. आकलनच नाही ना. मग आकलन नसेल किंवा इंटरप्रिटेशन नसेल किंवा त्यातनं काढायचा अन्वयार्थ समजायचं जर सामर्थ्य नसेल तर तो कलाकारच नाही. आणि तो कलाकार असेल आणि तो जो कलाकृती बनवत असेल आणि तो त्याचं स्वतःचं इंटरप्रिटेशन वापरत असेल, त्या इंटरप्रिटेशनवर आपलं इंटरप्रिटेशन लादायचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे.
कारण तुम्ही आता एखाद्याला आकाशाचा निळा रंग पाहून कोणाला कविता सुचते, कोणाला त्या रंगांमध्ये वेगळे वेगळे वैविध्य दिसते, एखादा प्रॉडक्टचा कलर कसा असावा असंही दिसू शकतं. परंतु त्याने असंच बघितलं पाहिजे या निळ्या कलरकडे आकाशाच्या, असं तुम्ही कसं म्हणू शकता? असं म्हणू शकत नाही. निळा निळा मानता तुम्ही, पण निळा प्रत्येकाला दृष्टीने वेगळा असतो. समुद्राचा रंग प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळा असतो. म्हणजे ही जे वैविध्य आहे, हे वैविध्य हे कलाकृतीमुळे जपलं जाऊ शकतं. तर कलाकृतीत हे वैविध्य जर नसेल तर ती कलाकृती राहणारच नाही. ती एक वृक्ष डॉक्युमेंटरी बनेल. मग या सगळ्या चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाला वंदन करून डॉक्युमेंटरीज कराव्यात आणि जे काही आहे ते फक्त तशाच दृश्यामध्ये आणि फोटोंमधनं दाखवावं आणि निवेदन करावं. ते सुद्धा अत्यंत वृक्ष पद्धतीने. ते कोणी पाहायला जाईल का? नाही, कोणी पाहायला जाणार नाही. अशा कित्येक डॉक्युमेंटरीज फॅक्ट बेसिसवर बनवल्या जातात. पण आता मला याच चित्रपटाच्या निमित्तानं विचारायचं आहे की सावित्रीबाई फुलेंवर चिखल शेण फेकले ही फॅक्ट आहे, पण ते तिथं एखादा ब्राह्मण व्यक्ती फेकलेलं दाखवतोय, तिथं फक्त ब्राह्मणच का दाखवलंय असं जे म्हटलं जातं त्याबद्दल तुमचं मत काय? पहिली गोष्ट अशी आहे, आपण प्रत्येक काळातली समाज व्यवस्था समजून घ्यायला पाहिजे. 19व्या शतकामध्ये ही सगळ्या घटना 19व्या शतकात घडल्या. पेशवाई नुकतीच बुडालेली होती, परंतु आपण राज्यकर्ते आहोत हा समज कोणाच्या मनात होता? तर ब्राह्मणांच्या मनात होता. स्वाभाविक आहे आणि तेही स्वाभाविक आहे, कारण आपण राज्यकर्ते होतो. आता आपण गुलामीत गेलो ब्रिटिशांच्या, त्याच्यामुळे तो एक राग असणं मनामध्ये स्वाभाविक आहे. आणि त्याच वेळेस हे जे पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण आहे ते दिलं जाऊ नये, आम्ही म्हणू त्याच पद्धतीने हे समाजकारण धर्मकारण चाललं पाहिजे. हा एक अट्टाग्रह एकीकडे. हा संघर्ष, हे जे ट्रान्झिशन पिरियड असतो, ह्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये हा जगभर झालेला आहे. कारण जुन्या गोष्टींना न सोडणारे लोक आणि नवीन गोष्टींचा अवलंबन करणारे आणि जुन्या गोष्टीमध्ये अन्याय काय आहे याची जाणीव होऊ लागणारा वर्ग अशा काळामध्ये वाढतो. आणि महात्मा फुले, सावित्रीबाई या काळाचे अपत्य आहेत. त्यामुळे त्यांनी जे काही केलं त्याच्यावर ब्राह्मणांचाच रोष असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि नैसर्गिक पण आहे. ह्याच्यामध्ये काही कुणी वाईट वाटून घेण्याचं काही कारण मला कळत नाही, कारण ही वस्तुस्थिती आहे. हे कुणी कोणताही वर्ग असतात त्या जागी, सदा ब्राह्मण नसते राज्य करते, सदा मराठी असते, तर मराठ्यांकडनं हे घडलं असतं. कारण सत्ताधारी जमातीची आपल्याकडे हे एक वैशिष्ट्य आहे. जसं इस्लामची सत्ता गेली, त्यांना वाटतं मी 700 वर्ष आम्ही राज्य केलं. ते राज्य गेलं म्हटल्यानंतर त्यांचा ताबडतोब जो एक अहंकार असतो की आम्ही राज्यकर्ते समाज आहोत, तो लगेच जात नाही ना. तो जायला, लोकशाहीची बीज रुजायला किंवा समाज परिवर्तन होतं ते समजून घ्यायला, त्याचं आकलन करायला वेळ हा लागतो. त्या काळामध्ये जर हे शिक्षण देत आहेत मुला मुलींना, शूद्र ते शूद्र महार मागांच्या मुलांना शिक्षण देत आहेत म्हटल्यानंतर, आणि ज्यांनी शिक्षण नाकारलेलंच आहे आणि ज्यांना संस्कृतच्या पलीकडे दुसरी भाषा नकोच आहे, असा वर्ग स्वाभाविकपणे उद्रेकी होणार. इंग्रजी माध्यमातलं शिक्षण कसं तुम्ही देता किंवा मराठीमध्ये कसं शिकवता, तिथं शूद्रांची भाषा शिक्षण संस्कृतमध्ये असं, म्हणजे संस्कृतचा प्रभाव त्या काळात काय आजही आहे. आपण जर बघितलं तर संस्कृतचं महत्त्व एका वर्गाला आजही फार मोठं वाटतं. त्यामुळे त्यांनी दगड शेण फेकणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, ते दाखवलं. यात कोणी वाईट वाटून घेण्याचंही काही कारण नाही, कारण हे ट्रान्झिशन पिरियडमध्ये हे घडणं अत्यंत स्वाभाविक होतं. कारण आज तसं कोणी करणार नाही. बरोबर, आज तसं कोणी करणार नाही, कारण आज काळ बदललेला आहे, लोकांना लोकशाही समजायला लागली, आधुनिक जग डोळ्यासमोर उघडं झालंय. त्यावेळेस ते सुरुवात होती ना, केवळ सुरुवात होती, म्हणजे किलकिरी झालेली होती. मग अशा वेळेस ब्राह्मणांनी शेण फेकलं असणं किंवा दगड मारलेलं असणं, आणि पुण्यामध्ये वस्ती जास्त कोणाची आहे म्हणजे त्या काळात तरी, म्हणजे आता तर कॉस्मोपॉलिटन झाले शहर, पण त्या काळात 70-80% लोकसंख्या पुणे शहरामध्ये ही ब्राह्मणांचीच होती. त्यामुळे कोणीतरी दगड मारला तर मग तो ब्राह्मणांनी का नाही मारला असं का म्हणायचं? आणि याचे काही पुरावे पण आहेत ना. हे जे आहे, मुक्ता साळवे असतील किंवा ताराबाई शिंदे असतील, त्यांनी लिहिलेले निबंध असतील, त्याच्यामध्ये या अवहेलनेची जिवंत वर्णनं मुक्ता साळवेने तर फार अगदी जीवाच्या आकांताने लिहिलेलं आहे की या ब्राह्मणांना आमची दया कशी येत नाही, अशा स्वरूपाची. त्यात ती जर तुम्ही वाचलं ज्ञानोदयमध्ये 1855ला प्रकाशित झालेला प्रबंध येतो, निबंध, छोटा निबंध येतो. तर ब्राह्मणांनी दगड मारला नाही, शेण मारलं नाही, कोणीतरी दुसऱ्याने मारलं असेल, दुसरा कोण, मग हे तुम्ही तरी सांगा. ते तर तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही नव्हतो, अमुक जातीचे होते. त्याचा काही पुरावा आहे का? त्याचं काही
पण ह्याच्याकडे आणखी एका अँगलनं म्हटलं जातं की सगळ्याच ब्राह्मणांनी त्यांना त्रास नाही दिला, काहींनी त्यांना मदत केली, हे तुम्ही दाखवा आणि ते अख्ख्या 2 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये दाखवा. ही मागणी कशी आहे? ही तर अत्यंत वेडगळपणाची मागणी आहे. महात्मा फुलेंना ब्राह्मणांनी मदत केली का? हो, निश्चित केलेली आहे. अत्यंत म्हणजे त्यांचं मृत्यूपत्र जे आहे महात्मा फुलेंचं, त्यावर डॉक्टर राघव भांडारकरांची स्वाक्षरी आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांना जामीन देण्यामध्ये महात्मा फुलेंनीच पुढाकार घेतलेला होता. भिडेंनी दिला. आता भिडे कोण होते? ब्राह्मण होते, जगजाहीर ज्यांनी आपले स्वतःची जागा शाळेसाठी द्यावी असे उदार करणार ब्राह्मण. म्हणजे एखादा समाज, म्हणजे याला ब्राह्मणेतर हा वाद आपण का म्हणतोय मला कळत नाही. एखादी व्यक्ती वाईट निघाली किंवा एखादा माणूस खोडसाळ निघाला म्हणजे सगळा समाजच तसा असतो असं मानणं हे अत्यंत अन्यायाचं आहे आणि त्याला वेगळंच वळण देण्याचा हा प्रयत्न आहे. आता या सगळ्याकडं एकंदरीत बघताना या गोष्टीला साधारण 125-150 वर्ष होऊन गेली आहेत. तर या 125-150 वर्षानंतर आज देखील आपण एक प्रकारे ब्राह्मणेतर वादावर चर्चा करतोय आणि या 125-150 वर्षामध्ये काही बदललंय का असं तुम्हाला वाटतं का? हे पहा, पहिली गोष्ट अशी आहे की 125-150 वर्षापूर्वीची स्थिती होती आणि आजची स्थिती यात फार फरक पडलेला आहे. काही बाबतीत काही सनातनी विचारांच्या म्हणजे जे कर्मट लोक असतात आणि प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीत असतात. खरं सांगायचं तर हे काय म्हणजे एका जातीपुरतं कर्मटपणा मर्यादित नसतो. त्यामुळे याला आपण ब्राह्मणेतर वाद तसाच्या तसा जिवंत आहे असं म्हणण्याच्या ऐवजी असं आपण आता असं म्हणूया की जे ब्राह्मण्याच्या, लक्षात ठेवा, ब्राह्मण आणि ब्राह्मण्य ह्या 2 वेगळ्या संज्ञा आहेत. त्याचा अनेक लोक त्याचा गैरअर्थही काढतात, वेगळा हे करून ते काही ब्राह्मण आणि ब्राह्मण्यात काही फरकच नाही अशा स्वरूपाची विधानं करणारी लोक आहेत. परंतु ब्राह्मण्य म्हणजे काय शेवटी की जो उच्च निश्चयता पाळतो, भेदभाव पाळतो, जो स्पृश्य अस्पृश्य या संज्ञा पाळतो आणि स्त्रियांच्या बाबतीतही विषमतेने जो पाळतो किंवा दुर्लक्षित नजरेने पाहतो तो म्हणजे एक ब्राह्मण्यवाद किंवा वैदिकवाद ज्याला मी म्हणतो तो वैदिकवाद, कारण तो वैदिक साहित्यातनं आलेला वाद आहे. परंतु तो वाद रिलेव्हंट राहिलेला आहे का? तो आज रिलेव्हंट राहिलेला नाही. असलाच तर तो मग सर्वांमध्ये झालेला आहे. म्हणजे आज मग तो कोणताही समाज असो, म्हणजे कोणताही वर्ग घेऊ आपण, वरचा घेऊ खालचा घेऊ, त्यांच्यामधले जे घटक आहेत की ज्यांनी प्रगती केलेली आहे काही ना काही प्रकारे, ते आपल्या समाजातील इतर लोकांशी कसे वागतात हे जर आपण पाहिलं तर याचं रहस्य कळेल की नाही वागत, म्हणजे समतेने नाही वागत. अगदी म्हणजे मी असे पाहिले की अत्यंत उच्च पदावर गेलेले खालच्या जातीचे लोक उच्च पदावर गेल्यानंतर अक्षरशः बाकीच्यांना दारात सुद्धा उभं करत नाहीत, ते त्यांना अस्पृश्य म्हणायला लागतात. अशा पद्धतीने हे घडत असतं. त्यामुळे आपण याच्याकडे हा जो वाद आहे हा काही लोकांनी, काही स्वार्थी संघटनांनी जिवंत ठेवलेला आहे. म्हणजे परशुराम महासंघ जो काही ब्राह्मण संघ आहे असा एखादा किंवा दवेंसारखे कट्टरतावादी काही लोक आहेत किंवा संभाजी ब्रिगेड किंवा मराठा सेवा संघ अशा ज्या काही कट्टरतावादी संघटना आहेत, या कट्टरतावादी संघटना ह्या नेहमी काय करतात, कोणत्या तरी गटाला शत्रू बनवायचं, त्याला सगळ्या दोषांचं पापाचं खापर त्याच्याच डोक्यावर फोडायचं आणि त्यांचं चांगलं काहीच मान्य करायचं नाही. आता उदाहरणार्थ इथे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे ही सर्वांच्या दृष्टीने, असं सांगितलं जातं की महात्मा फुलेंनी आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं की माझ्या प्रेतावर ब्राह्मणाची सावली सुद्धा पडता कामा नये असं सांगतात. प्रत्यक्षात ते वाक्य काय आहे हे कोणी मृत्यूपत्र वाचतं का? त्यांनी असं म्हटलंय की जो अस्पृश्यता मानत असेल, भेदाभेद मानत असेल असा ब्राह्मण किंवा अन्य कुणीही त्यांची माझ्या प्रेतावर सावली सुद्धा पडता कामा नये. आता हे वाक्य किती व्यापक आहे. मग आपण एखाद्या महापुरुषाचीच वाक्य जर तोडून फोडून जर वापरत असू तर माझ्या मते आपणच आपल्या महापुरुषांचा पराभव करतो आहोत किंवा त्यांचं अवमूल्यन करतो आहोत किंवा अवहेलनाच करतो आहोत त्यांच्या विचारांची, असा त्यातनं अर्थ निघणार नाही का? तर निश्चित नाही. या सिनेमातून सगळेच म्हणजे ब्राह्मण जे सवर्ण महात्मा फुलेंबरोबर होते त्यांचा पण उल्लेख करा असा हट्ट एकीकडे करणं किंवा महात्मा फुलेंना ज्या 2 व्यक्तींनी मारायला आले त्यांच्यावर हल्ला करायला आले तर त्यांना हल्ला होताना दाखवला गेला ट्रेलरमध्ये आणि त्यांनी परतावून न लावता त्यांनी आपल्याला माहिती आहे की त्यांनी त्या लोकांबरोबर बोलून त्यांची समजूत काढली, पण तो न दाखवता ते मार खात आहेत, मग ते पैलवान होते ते मार कसे खाऊ शकतात असं म्हणणं, या सगळ्याकडं ओव्हर द म्हणजे इंडिया म्हणून बघायला गेलं तर सिनेमा या दृष्टीतून कुठल्या गोष्टी एखादी दाखवली नाही किंवा एखादी दाखवली ह्याच्यावरून लोकांच्यात वेगळा मेसेज जाऊ शकतो का असं वाटतं का तुम्हाला?
हे पहा, आपल्याकडे चित्रपट किंवा नाटक हेच इतिहासाचं माध्यम मानलं जातं दुर्दैवाने. म्हणजे अशा कोणत्याही चित्रपटात जर आपण इतिहासामध्ये पद्मावत सारख्यापासून सुरुवात झालेली वादांची सुरुवात आहे. बरोबर. तर हे वाद कशामुळे होतात की काहीतरी वेगळा मेसेज जातो, मग आमची जात बदनाम होते, बरोबर. किंवा आमचा समाज बदनाम होतो, असा त्याच्या मागे एक कांगावा तरी असतो किंवा खरी भावनाही असते. कारण आपल्याकडे दुर्दैवाने समाजाला अजूनही, ज्याला आपण भान म्हणतो किंवा विवेक म्हणतो किंवा सत्सत्व बुद्धी म्हणतो, ही आपल्या समाजामध्ये अद्याप आलेली नाही. आणि ती न येण्याचं कारणही असं आहे की मुळात यासाठी जे व्यापक शिक्षण व्यवस्थेपासून सर्वत्र जे व्यापक प्रयत्न व्हायला पाहिजे होते. कारण विचारवंत काय करतात, ते आपापल्या जातीच्या पुरतच बोलतात. ते सर्वव्यापी सर्वांसाठी बोलणारे विचारवंत आपण देशात जर शोधायला गेलो तर 50 सुद्धा सापडणार नाहीत. हे आज दुर्दैव आहे. हे असं होतं याचं कारणच मुळात असं आहे की आपण जातीय कोशांमध्ये जास्त अडकून पडत चाललो. जे आपण मुक्त व्हायला पाहिजे होतं. खरं तर घटना आली, भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 47 पासून आपण या कोशातनं मुक्त व्हायला पाहिजे होतं. घटनेचं ते ध्येय आहे की जाती निर्मूलन व्हावं आणि सर्व समान आणि सर्व भारतीय आहोत या पद्धतीने सर्वांनी वागावं. परंतु अनेक लोकांचे यात राजकीय स्वार्थ म्हणा, धार्मिक स्वार्थ म्हणा किंवा जातीय स्वार्थ म्हणा, 3 प्रकारचे स्वार्थ आहेत. कोणता ना कोणता स्वार्थ आढळतो. राजकारणी मंडळींना असे वाद तर पाहिजेच असतात, कारण त्यांना हे वादांमध्ये तेल ओतणारे राजकारणीच असतात किंवा ते पेटवून देण्यातही राजकारणीच पुढे असतात. म्हणजे कोणतरी एखादी व्यक्ती येते, मला एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून रस्त्यावर आला, असं होत नाही. त्याच्यामागं भडकावणाऱ्या शक्ती असतात काही वेगवेगळ्या प्रकारच्या. या शक्तींचं काय करायचं हा खरा म्हणजे भारतीय समाजासमोरचा अत्यंत गंभीर आणि अत्यंत या क्षणी कळीचा मुद्दा आहे की या मंडळींचं करायचं काय. आणि माध्यमं जी आहेत, माध्यम या व्यक्तींना भडक वक्तव्यांना प्रसिद्धी देतात, वारेमाप प्रसिद्धी देतात. मग एखादा छत्रपती घराण्यातला असतो म्हणून तो काहीतरी बोलतो म्हणून ते सगळे त्याच्याकडे हे करतात. मग लोक छत्रपती घराण्याचा आबही घालवून टाकतात, असं त्यांच्या विरुद्ध उलटं बोलतात. म्हणजे होतं काय की यातनं समाजामध्ये एकोप्याची भावना निर्माण होण्याची ऐवजी धुईची भावना निर्माण होते. इथे मुद्दा एकच होता याच्यामधला, तुम्ही सांगितलं की एखादा दृश्य नाही दाखवलं चाललं नसतं का, समाजावर काय परिणाम जातो. पण ते घडलेलं आहे ना. आता इतिहास या शब्दाची व्याख्या अशी केली, हे असं घडलं, तो इतिहास. आता ते जे घडलंच नाही ते तुम्ही कसं दाखवू शकाल, आणि जे घडलं ते टाळू कसं शकाल. आणि त्या कथेमध्ये जर तो महत्त्वाचा प्रसंग आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की हृदय परिवर्तन कसं होऊ शकतं, की खून करायला माणूस येतो तो सुद्धा आपला अनुयायी कसा बनतो, हा चांगला संदेश आहे. याच्यामध्ये आपण कोणाच तरी आपण अवमूल्यन करतोय असं वाटण्याचं खरं काही कारण नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की ते मार कसे खाऊ शकतात ते जेव्हा पैलवान होते. हे विधान वेडगळपणाचं अत्यंत हास्यास्पद असं आहे की पैलवान आहे तो आखाड्यामध्ये असतो. ज्यावेळेस अचानक रात्रीचं वेळ असते, तुमच्या घरात अचानक कुणी 2-3 माणसं शिरतात आणि तुम्हाला मारायला सुरुवात करतात, तर तुम्ही किती मोठे पैलवान असा तुम्ही त्यांना तोंड देऊ शकत नाही. ती तशी वेळही नसते, कारण तुमच्या मनात पहिले आशंका कोण असेल काय असेल, ह्या सायकोलॉजिकली त्या क्षणांमध्ये एवढं मोठं वादळ होतं की तुम्ही प्रतिकाराच्या स्थितीत आधीच माहिती असतं की येणार आहे तर मग गोष्ट वेगळी आहे. कारण महात्मा फुले जीवनात असं घडलेलं आहे, जेव्हा असे काही प्रसंग आले त्यावेळेस ते लवजी उत्साह तालमीतले लोक घेऊन गेलेले आहेत ना. हो, अगदी सामना केलेला आहे. पण ते माहीत असताना होणारी गोष्ट प्रतिकार वेगळा, आणि माहीत नसताना अचानक झालं तर मग तो भुसलीवर जरी हल्ला झाला असता, समजा भुसली आता नाही आहे पण तो सुद्धा त्याने मारच खावा लागला असं त्याला. म्हणजे आपण मानवी स्वभाव सुद्धा समजून घेऊ शकत नाही. आपण आपला पूर्वज आहे एखादा महान होता म्हणजे तो सगळ्याच गोष्टीत महान होता आणि त्याच्यावर कधी हल्ला होणं शक्य नाही, अशी जर कवी कल्पना किंवा भ्रामक कल्पना करून घेऊ शकत असू तर मग हा वेडगळपणा आहे, याच्याशिवाय दुसरा त्याला शब्द नाही. दुसरीकडे त्या ट्रेलरमध्ये दाखवा 2 मिनिटाच्या हे म्हणणं हे पण किती ते तर म्हणजे अर्थच नाही, त्याला निरर्थक आहे, अक्षरशः निरर्थक आहे. कारण तुम्हाला टीका करायचा अधिकार कोणता आहे? 2च प्रकारचा. पहिली गोष्ट म्हणजे दिग्दर्शन चांगलं केलंय की नाही केलंय. चित्रपटाच्या पूर्ण कथेत अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिकांना न्याय दिला की नाही दिला. सेटिंग व्यवस्थित होतं, म्हणजे त्या काळ जिवंतपणे खरोखर उभा केला की नाही केला. आणि संगीत जे पार्श्वसंगीत जे ते त्या काळाला जिवंत करेल, म्हणजे तो काळ जिवंत करेल असं स्वरूपाचं आहे की नाही. या 4च गोष्टींवर तुम्हाला टीका करायचा अधिकार आहे. त्यात काय आहे आणि काय नाही
आणि इतिहासात काय होतं तुम्ही काय दाखवलं. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो गमतीशीर. आता क्लिओपात्रा किंवा ज्युलियस सीझर ही 2 महान नाटकं शेक्सपियरने लिहिली, त्याच्यावर चित्रपट आलेले. पाश्चात्य जगाने किंवा रोमन जगाने असा शेक्सपियरवर त्या काळातही 16व्या शतकातही आरोप केला नाही की यातलं ज्युलियस सीझरचं चरित्र जे तुम्ही दाखवलंय ते इतिहासात असं नाही घडलेलं, इथं असं घडलं होतं, तुम्ही ते बदला, नाटकच बदला किंवा मागे घ्या किंवा आम्ही जाळून टाकू. त्यांनी काय पाहिलं की त्यातल्या कलाकृतीतलं मानवी स्वभावाचं जे दर्शन होतं ते दर्शन प्रत्ययकारी आहे, म्हणून शेक्सपियर आजही महान मानला जातो. त्याने इतिहासातल्या काय चुका केल्या याच्यासाठी त्याला कोणी दोष पण देत नाही आणि कौतुकही करत नाही. हा दृष्टिकोन जो आहे तो 16व्या शतकातल्या पाश्चात्य जगात होता, तो आम्ही आज 21व्या शतकात भारतीय आलोय, आम्हाला ती अक्कल अजून सुद्धा येत नाही. या सगळं दुर्दैव कोणतं. आजचा आपला समाज अशा पद्धतीचे ऐतिहासिक चित्रपट बघण्याच्या इतपत तेवढा मॅच्युअर झालाय का? नाही झालेला. तो खरं सांगायचं म्हणजे आता हा मजेशीर प्रश्न आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण मी मागच्या काळाचा विचार करतो की ज्यावेळेस 50-60 साली अगदी जहां आरा असेल किंवा मोगले आझम असेल किंवा हिंदू मुस्लिम ऐक्यावरची पाकिस्तानच्या फाळणीवरची असतील, असे अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत. त्यावेळेचा माणूस जास्त प्रगल्भ होता असं माझं मत बनतं, कारण त्या काळात अशा प्रकारे वाद होत नसत, कधीच झालेले नाही आहेत. हे वाद गेल्या 15-20 वर्षांमध्ये भारतामध्ये प्रचंड वाढले. पण मला वाटतं अलीकडची सुरुवात पद्मावतपासून झाली. हो, पद्मावतमध्ये फार अगदी जाळपोळीपर्यंत, हिंसेपर्यंत वेळ गेली होती. आणि नंतर मग त्यातनं 2 गोष्टी झाल्या. निर्मात्यांना असं वाटायला की चित्रपटावर वाद झाला की चित्रपट चांगला चालेल, असा पण एक नॅरेटिव्ह आहे. म्हणजे ते खरं खोटं परमेश्वराला माहिती, परंतु आहे असं नॅरेटिव्ह आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही लोकांचा हा धंदा झाला की आपल्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी, फुकटची प्रसिद्धी मिळते ना याच्यामध्ये, ती प्रसिद्धी मिळवण्यासाठी मुद्दाम वाद काढायचा, कोणतं तरी खेळतं काढायचं. एक तर मग अंडर हँड डिलिंग करून पैसे तरी काढायचे, नाहीतर तोडफोड करून पोस्टर्स फाडून एक काय म्हणून आपण त्याला पब्लिसिटी स्टंट तरी करायचे. ही विकृती जी आहे ना, ही विकृती गेल्या 15-20 वर्षामध्ये ही फार झपाट्याने वाढलेली आहे. आणि हिचा अंत कसा होईल? मग आधीचा समाज जो त्या मानाने अशिक्षित होता, लक्षात घ्या, त्याला एवढी तंत्रसाधनही नव्हती त्याच्या हातामध्ये, तो अगदी उर्दू संवाद असले तो असा विचार करत नव्हता की जर यांची भाषा, मग मी उर्दू भाषेतलं गाणी काय ऐकू, गझला काय ऐकू किंवा चित्रपट का बघू, असं नाही त्याला कधी वाटलं. पण आता मात्र उर्दू भाषेवरनं वाद चालू होतात. कोणी आता दक्षिण आणि उत्तर याच्यातही भाषेवरनं वाद चालू आहे. म्हणजे हे अक्षरशः आपण सुधारण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस आपली बौद्धिक क्षमता खालावत चालली की काय, अशी शंका वाटावी, असं हे वातावरण आहे. ज्या समाज सुधारण्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं, महात्मा फुले, त्यांच्यावरचा चित्रपट येतोय. आणि महात्मा फुले आज जर असते तर आपल्या समाजाकडे बघून त्यांना काय वाटलं असतं? खरं म्हणजे 11 तारखेला चित्रपट प्रकाशित व्हायला पाहिजे होता. तो संयुक्त दिवस होता, त्यांची जयंती होती, तो झाला नाही. ह्याच कारणामुळे ज्याची आपण आता चर्चा करतोय. आज जर महात्मा फुले असते तर आजच्या समाजाला सुधारण्यासाठी त्यांनी अजून नवीन तत्वज्ञान निर्माण केलं असतं आणि आजच्या समाजाला दिशा दाखवण्याचा अजून कठोर प्रयत्न केला असता. परंतु त्यांना असं वाटलं असतं का की मी ज्या काळात आधी झालो तो काळ आणि हा काळ बदलला आहे? तर अजिबात बदललेला नाही आहे. कारण मानवी प्रवृत्ती ह्या तशाच राहिल्यात. म्हणजे आपण सनातनी नाही असं आपल्याला वाटतं, पण आपण सनातनीच आहोत. आपण कर्मठ नाही असं आपल्याला वाटतं, पण आपण ॲक्च्युली कर्मठच आहोत. फक्त आपला कर्मठपणा आहे ना त्या सुशिक्षितपणाच्या आवरणाखाली झाकला गेलेला आहे. आपल्या अत्यंत शुद्ध भाषा, मग इंग्रजी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, मराठी असेल, तो त्याच्या आड आपण त्या बुरखा घातलेला आहे. त्या बुरख्याआड आपला कर्मठपणा आपण लपवतो. आपल्यातला हिंसर पशु अजूनही तसाच जागा आहे. आजही आपण तसेच अन्याय करतो. म्हणजे आपण जर पाहिलं, अगदी खैरलांजीपासून जर तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक घटना जरी पाहिल्या तरी लक्षात येईल की आपण आपली हिंसक कृती अजून तिळ मात्र कमी व्हायला तयार नाही. आज महात्मा फुले जर असते तर त्यांनी आजच्या समाजाला अत्यंत वैचारिक पायावर अजून नव्या पद्धतीने, म्हणजे त्यांनी गुलामगिरी लिहिलं, शेतकऱ्यांचं आसूड दिलं, आता त्यांनी आपल्यालाच आसूड मारले असते आणि सुशिक्षितांचा आसूड असा नवीन ग्रंथ लिहिला असता. आणि या सुशिक्षित सांगितलं असं, बाबांनो मी शिका सांगितलं. शिका म्हणजे लिहिणं वाचणं नाही, फक्त ते ज्ञानप्राप्तीसाठी असतं. तुम्ही फक्त शिकले, तुम्ही ग्रॅज्युएट झाले, डबल ग्रॅज्युएट झाले, फक्त पण तुम्ही शिकले.
तुमच्यात विवेक आला नाही, प्रगल्भता आली नाही, तुम्हाला ज्ञान आलेलं नाही, म्हणजे तुम्ही शिकलेलेच नाही आहात. तुम्ही फक्त साक्षर झाले, सुशिक्षित नाही झाले. याच नोटवर या चित्रपटाच्या अनुषंगानं आजच्या समाजाबद्दल आपल्याला बोलायला मिळालं, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर, वारंवार असे विषय घडू नयेत, पण असे कुठलाही विषय घडला तरी इतिहासाच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन आणि लेखक म्हणून तुम्ही आम्हाला वेळ द्याल अशी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.